नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली फॅक्टरीमध्ये श्री गणेशा होत आहे. म्हणजेच आता कामगारांचं मन अर्णव जिंकू शकलेला आहे आणि त्याने ठरवलेलं आहे की आता 5 दिवसात ही ऑर्डर कंप्लीट करायची. अर्णवने ज्या पद्धतीने सर्वांना समजवलेलं आहे त्यावरून तर हे स्पष्ट होतं की कामगारांना अर्णवचं म्हणणं पटलेलं आहे आणि त्याचबरोबर कामगार या गोष्टीसाठी तयार झालेले आहेत. म्हणजे काय होणार आहे तर अर्णवने त्यांना सांगितलेलं असतं की रक्षाबंधनसाठी एक भाऊ तुमच्याकडे मदत मागायला आलेला आहे, तुम्ही माझी मदत करा. हे सगळं पॉसिबल होऊ शकेल आणि हे सगळं पॉसिबल फक्त आणि फक्त तुम्हीच सगळे करू शकता असं सुद्धा अर्णवने त्यांना विश्वास दिलेला आहे आणि सगळे कामगार मदत करायला तयार झालेले आहेत. आता मात्र काही गोष्टी आता समोर येणार आहेत आणि त्या म्हणजेच की ईश्वरीने स्वतः आता जबाबदारी घेतलेली आहे फॅक्टरीतली. त्याचबरोबर अर्णव, ईश्वरी, अंजली, मामा सगळेजण आता फॅक्टरीत असणार आहेत आणि ईश्वरीने श्री गणेशा केलेला आहे, म्हणजे बाप्पाची मूर्ती तिथे नेलेली आहे आणि त्याचबरोबर तिथे आता बाप्पाचं पूजन करत सुरुवात झालेली आहे. तर इकडे घरी मात्र आणखी एक गोष्ट आता ईश्वरीच्या समोर येणार आहे. वल्लरीने एका हॅकरला बोलवलेलं असतं आणि त्याच्याकडून डेटा रिकवर करून घेत असते. पण ती त्याला बोलत असते की किती वेळ लागणार आहे, अजून एवढा वेळ लागणार आहे का, एवढा वेळ लागतो का डेटा रिकवर व्हायला, हे सगळं ती त्याला बोलत असते. आणि त्याच वेळी ईश्वरीने येऊन तिला रंग्यात पकडलेलं आहे आणि विचारलंय की मामी काय करता. म्हणजे हे सगळेजण कामात बिझी आहेत, त्या वेळेमध्ये आपण आपल्या भाकऱ्या भाजून घ्यायच्या, हे वल्लरीचं जे काम आहे त्याच्यामध्ये मात्र ईश्वरीने खोडा घातलेला आहे. हे सगळं आता कशा पद्धतीने होणार, ईश्वरीचा वल्लरीवरचा संशय वाढत जाणार का, या गोष्टी आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहेत. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अर्णव त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथे एकत्र असतात. आजी म्हणत असते की आज आपल्या घरामध्ये पहिल्यांदा असं झाले की मेजॉरिटी कोणाची आहे ते चेक करावं लागणार आहे. म्हणजे काही लोक अर्णवला सपोर्ट करणार आहेत तर काहींचा नकार आहे. आता हे जे डील आहे ते करण्यासाठी अर्णवने आता जे काय करायचं ठरवले त्यामध्ये अर्णवच्या बाजूने कोण आहे आणि अर्णवच्या विरोधात कोण आहे हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजेच आपल्याला वोटिंग घ्यायची आहे असं इकडे आजी सांगत असते आणि मग त्यानुसार आपले निर्णय असणार आहेत. आता मात्र सगळेजण तिथे असतात. तर अंजली म्हणते मी अर्णवच्या बाजूने, मामा अर्णवच्या बाजूने. इकडे मामी आणि म्हणजेच वल्लरी आणि नम्रता दोघीजणी सांगू लागतात की मी अर्णवच्या बाजूने नाही आहेत. आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आजी म्हणते की आकाश, तुझं स्पष्ट मत तू सांगितलेलं नाहीये. तेव्हा आकाश सांगू लागतो की कसं आहे, घर मॉर्गेज ठेवायचं ही गोष्ट मला पटत नाहीये, पण मी दादाच्या बाजूने आहे. त्यानंतर आता ईश्वरीला विचारलं जातं. ईश्वरी म्हणते की मी अर्णव सरांच्या बाजूने. मग फायनली आता मेजॉरिटी वोटिंग जे आहे ते अर्णवच्या बाजूने पडलेलं असतं. त्यामुळं आता सगळेजण आता एकच विचार करत आहेत, ते म्हणजे अर्णवच्या बाजूने जाण्याचा. घरातले बाकीचे 3 मेंबर, त्यामध्ये आजी, त्याचबरोबर वल्लरी आणि नम्रता, हे तेवढे अर्णवच्या बाजूने नसतात. बाकी सगळ्यांनी अर्णवच्या बाजूने सांगितलेलं आहे, अर्णवची साथ दिलेली आहे. त्यामुळे आता या तिघींचं काही चालू शकत नाही. फायनली निर्णय होतो की घर मॉर्गेज ठेवायचं आणि घर मॉर्गेज ठेवल्यानंतर ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे त्यावरून असं करायचं की मग आपण ही ऑर्डर पूर्ण करायची. आता अर्णवचा हा डिसिजन झालेला असतो आणि त्याचबरोबर आता अर्णव म्हणतो की चालेल. आता आजी म्हणत असते की अर्णव तरी पण विचार कर ना, म्हणजे मला काय वाटतंय माहितीये का, एकदा विचार करून घ्यायला काय हरकत आहे, जर व्यवस्थित होत असेल बाकीच्या मार्गांनी तर. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मी सगळ्या चेक केलेत पॉसिबिलिटी, त्यामुळं हीच पॉसिबिलिटी आहे आणि आपल्याला हे करावं लागणार आहे असं अर्णवने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ऑफिसमध्ये आता आकाश आणि अर्णव आलेले असतात. ऑफिसमध्ये आल्यानंतर इकडे अर्णव त्याचबरोबर त्यांची जी कमिटी आहे त्यांची टीम बसलेली असते. ते सगळेजण सांगत असतात की मला फक्त आम्हाला वाटतंय, म्हणजे आम्ही सगळ्यांनी विचार केलाय आणि आमचा निर्णय असा झालाय की आपण हे डील करू नये. म्हणजे तेवढंच लायबल ती कंपनी वाटत नाहीये, किंवा 5 दिवसात जर आपलं डील पूर्ण नाही झालं तर. तेव्हा अर्णव म्हणतो की असंही तुम्ही मला सांगितलेलं होतं,
माझ्या पर्सनल सेविंग या सगळ्या गोष्टी वापरून हे डील करायचं आहे. जर तुमचा सपोर्ट नसेल तरीही हे डील होणार, असं अर्णव ठणकावून तिथे सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण म्हणतात की म्हणजे सर तुमचं ठरलेलं आहे काय करायचंय ते, मग आता आम्ही काय याच्यावर निर्णय द्यायचा, असा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव त्याचबरोबर बाकीचे तिथं आहेत ते सगळेजण बोलत असतात. अर्णवने त्यांचा निर्णय त्यांना सांगितलेला असतो आणि त्यावेळी मात्र अर्णवच्या या निर्णयाने आता त्यांना धक्का बसलेला असतो. म्हणजे जणू काय बोर्ड ऑफ डिरेक्टरची जी कमिटी आहे त्यांनी जणू काय अर्णवला विरोधच दर्शवलेला असतो. त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला होता आणि अर्णवने तेवढ्याच स्पष्टपणे त्यांना सांगितलं की ठीक आहे, म्हणजे मी माझ्या रिस्कवरती हे करायला तयार आहे. मग आता एवढं प्रोडक्शन कसं होणार हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा आकाश सांगू लागतो की एकतर एक्स्ट्रा एम्प्लॉय घ्यावे लागतील किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये जे एम्प्लॉई आहेत त्यांच्या मदतीने डबल शिफ्टमध्ये काम करून आपल्याला हे पूर्ण करावं लागणार आहे. आता हे सगळ्यांचं ठरलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे अर्णवला सुद्धा या गोष्टी सांगितल्या जात असतात. अर्णव या गोष्टींसाठी तयार झालेला असतो आणि मग आता कामगारांशी बोलायचं आणि बाकीच्या गोष्टी डिस्कस करायच्या. कारण आपण हे डील केल्यामुळं आपली कंपनी ही इंटरनॅशनल लेवलला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवला आता सगळेजण विचारत असतात की सर पुढे काय. अर्णवचा निर्णय फायनल असतो हेही आपल्याला माहिती आहे. आणि मग मात्र अर्णव विचार करू लागतो की आता पुढे काय. आणि मग अर्णव आणि त्याचबरोबर बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर तिथं होते आणि त्यांच्यामध्ये डिस्कशन झालेलं होतं. आणि त्या डिस्कशनानंतर आता फायनल निर्णय अर्णवने घेतलेला असतो तो म्हणजे हे प्रोजेक्ट केलंच जाणार आणि आपली जी टीम आहे ती आपल्यासोबत आहे आणि त्यामुळं कोणाला कसलीच घाबरण्याची गरज नाही आहे असं सुद्धा अर्णवने स्पष्ट केलेलं आहे. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की आता मी माझ्या रिस्कवरती हे प्रोजेक्ट घेत आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही प्रॉफिट होईल लॉस होईल तो सगळा माझा असेल, इंडिव्हिज्युअली माझा असेल, त्यामुळं त्याच्यामध्ये कोणाचा काही इंटरफेरन्स नको. मग झालं अर्णवचा आता इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट झालेला आहे. अर्णव कामगारांच्या मदतीने हा प्रोजेक्ट पूर्ण करणार असतो हे अर्णवचं ठरलेलं आहे. घरी मात्र आजी विचार करत असते. आजीच्या डोक्यातनं विचारच जात नसतात. आजी म्हणत असते की काय आहे हे सगळं, एवढ्या लहान वयात चिंटूने बिझनेस उभा केला, एवढं सगळं झालेलं आहे, पण आपण काय करतोय, आपण त्याला त्याची साथ देत नाहीये, त्याच्याशी आपण चुकीचं वागतोय असं आजी इकडे बोलत असते. तेव्हा मात्र वल्लरी तिथं आलेली असते आणि वल्लरी म्हणते आई काय झालं. तेव्हा आजी म्हणते काही नाही असं म्हणत आता वल्लरी बोलायला सुरुवात करते. आणि त्याच वेळेस इकडे वल्लरी म्हणते की आई चिंटूने हा जो काही निर्णय घेतलाय, अर्णवने जो काही निर्णय घेतलाय तो काही त्याने योग्य केलेला नाही, त्याने आपल्या सगळ्यांच्या मनाचा विचार केलेला नाही असं सुद्धा सांगितलं जातं. आणि मग वल्लरी म्हणत असते की आपण एवढे सगळेजण सांगत होतो तरीही त्याने ऐकलेलं नाहीये, त्याने ऐकायला हवं होतं आपलं असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणते की बरोबर आहे. आणि मग वल्लरी पुन्हा म्हणू लागते बघितलं ना माझा आकाश अजून पण ठामपणे स्वतःचा निर्णय घेऊ शकला नाहीये, तो अर्णवच्या सोबत गेला. आजीचं म्हणणं असतं की तू विसरतेस आजपर्यंत अर्णव सोबत असलेल्या आकाशचा. मला सांग की तुझ्यामुळं तुला असं कधी वाटतंय का की आकाशचा काही तोटा झालाय अर्णव सोबत आहे म्हणून. आणि हे ऐकल्यानंतर वल्लरी नाही म्हणते. आणि मग तेवढ्यातच मामा तिथं आलेले असतात आणि मामा म्हणत असतात की काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा झालेल्या आहेत की मला माहिती होतं की तुम्ही सगळेजण तिथेच थांबलेले असणार आणि हाच तुमचा गोंधळ चालू असणार आहे, म्हणून तर आता मी तिथं आलेलो आहे आणि तुम्ही त्याच विषयावर बोलत असणार याबद्दल माझ्या मनात काही शंका नव्हती असं सांगितलं जातं. तेव्हा हा विषय बंद करा. आजपर्यंत अर्णवने इतके सारे डील केलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कधी तोटा झालाय का, अर्णवचा निर्णय आजपर्यंत कधी चुकलाय का असं म्हणत आता इकडे हे बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आजी म्हणते की बरोबर आहे चिंटूचा निर्णय चुकलेला नाहीये, पण घर मॉर्गेज ठेवणं, घर गहाण ठेवणं ह्या गोष्टी पण वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत ना. कारण काहीही असलं तरीही या गोष्टींमध्ये रिस्क आहे आणि ती रिस्क अर्णव घेतोय.
आता अर्णव आणि ईश्वरी फॅक्टरीत यायला निघालेले असतात. फॅक्टरीतल्या बायकांचे विषय चाललेले असतात की मुलीची परीक्षा आहे आणि ती अभ्यास करत नाहीये, त्यामुळं पुढच्या आठवड्यात मी 2-3 दिवस सुट्टी घेईन. पुरीच्या आयुष्याचा वाटोळा व्हायला नको. दुसरी लेडीज असते, तिला घरून फोन आलेला असतो. ती म्हणत असते, हो मी मॅनेजरशी बोलून घेते, ॲडव्हान्स पेमेंट पण घेते त्यांच्याकडून, मग पुढच्या आठवड्यात आपण ऑपरेशन करून टाकूया तुमचं. म्हणजे तिचा नवरा आजारी असतो, तिला त्याचं ऑपरेशन करायचं असतं. या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता हे सगळेजण तिथे असतात आणि तेवढ्यातच अर्णव आता तिथे येतो. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मला काय वाटतंय माहितीये का, की आता काय करा माहितीये का. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अशा पद्धतीने झाल्या पाहिजेत. म्हणजेच तू बोल, कारण लेडीजचा स्टाफ जास्त आहे, तर मला असं वाटतंय तू कामगारांशी बोलावं. हा निर्णय आता तिथे झालेला असतो. तेव्हा मात्र आता अर्णव त्याचबरोबर ईश्वरी सगळेजण तिथं आहेत आणि ईश्वरी म्हणते की नाही, मी नवीन व्यक्ती, जर तुम्ही स्वतःहून बोललात तर या गोष्टीचा कुठेतरी फायदा होईल असं ईश्वरी अर्णवला सांगते. मग आता ठरलेलं असतं की ठीक आहे. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव आता दोघंही निघालेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या दोघांनी ठरवलेल्या असतात की काय करायचं, कशा पद्धतीने बोलायचं आहे हे त्यांचं ठरलेलं असतं. मग कामगार तिथे असतात. तेव्हा इकडे त्यांचे मॅनेजर आहेत, ते सांगतात की चला आज आपल्याला ASR स्वतः भेटायला आलेले आहे. आणि मग मात्र सगळेजण म्हणतात की हो ASR सर, असं म्हणत ASR सरांशी सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र अर्णव आता एका विचारात असतो. सगळेजण तिथे असतात. तेव्हा अर्णवला बायका सगळ्या म्हणू लागतात की सर, आम्ही तुमचा कार्यक्रम बघत होतो, तुम्ही दोघंजण खरंच खूप छान खेळत होता, असं ते सांगत आहेत. आणि तेवढ्यातच आता ते म्हणतात की सर, आम्हाला तुमच्याबरोबर सेल्फी काढायचं आहे. त्यावरती अर्णव म्हणतो की हो काढूया आपण सेल्फी. आणि त्यानंतर अर्णव बोलायला सुरुवात करतो. अर्णव म्हणतो की मला एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणून मी आज इथं आलेलो आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण म्हणतात काय झालं अर्णव सर. अर्णव म्हणतो की आपल्या कंपनीला एक मोठी डील मिळालेली आहे 1 बिलियनची, आणि त्यामुळं आपल्याला आता एक्स्ट्रा काम करावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर त्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. ते सगळेजण म्हणत असतात पण सर एवढ्या लवकर कसं पॉसिबल आहे ते, म्हणजे 5 दिवसात ऑर्डर पूर्ण करणं नाही शक्यच नाहीये. अर्णव सांगू लागतो की पण तुमच्याकडे एक भाऊ आलाय आणि तो तुमच्याकडे रिक्वेस्ट करतोय, तुम्हाला मागतोय की काही झालं तरीही आपल्याला ही डील पूर्ण करायची, जर तुमची साथ नसेल तर मी काहीच करू शकत नाही, असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की येत्या रक्षाबंधनला मला माझ्या बहिणींकडून गिफ्ट हवं आहे, कारण ही ऑर्डर जर पूर्ण झाली तर आपल्या कंपनीला खूप मोठं लॉस होणार आहे. आता तुम्ही सगळ्यांना सांगता अभिमानाने की मी सात्विक फॅशनमध्ये काम करतोय, तर आता इथून पुढे आपली कंपनी जर इंटरनॅशनल लेवलला गेली तर आपल्याला किती फायदा होईल. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला 12% हाईक देणार आहे ही ऑर्डर पूर्ण होतात. म्हणजे अर्णवने निर्णय घेतलेला असतो. अर्णवने सगळ्यांना सांगितलेलं असतं की मी तुम्हाला 12% हाईक देईल. आणि तेव्हा मात्र सगळे कामगार पाहू लागतात आणि सगळे कामगार आता तयार झालेले असतात. अर्णव आणि ईश्वरी दोघंही पाहत असतात आणि त्यांच्या लक्षात आलेलं असतं की फायनली त्यांच्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो चला मग आजपासून आपल्या कामाला आपण सुरुवात करूया. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र आता सगळ्या कामगारांना पटलेल्या असतात. सगळेजण एकत्र आलेले असतात, सगळेजण आनंदात असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की चला म्हणजे आता शेवटी सगळ्यांचे तुमचा होकार आलेला आहे, त्यामुळं आता आपण ही ऑर्डर 5 दिवसात कंप्लीट करणार आहोत. आणि मग ईश्वरी ओरडते की गणपती बाप्पा मोरया. आता सगळ्यांनी एकत्र बाप्पाचा जयघोष करत आता कामाला सुरुवात केलेली आहे. आणि अर्णवला त्याच्यावर स्वतःवरही आणि त्याच्या कामगारांवरही तेवढाच विश्वास आहे, आणि म्हणून तर अर्णवने हा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता खुश झालेले आहेत. आपल्याला जमतंय आणि आपण करणारच आहोत असं म्हणत सगळेजण पाहत असतात. म्हणजे सगळ्या कामगारांना सुरुवातीला असं वाटत होतं की नाही, ही गोष्ट आपल्याला पॉसिबल नाहीये, ही गोष्ट आपण करू शकणार नाहीये, पण ती गोष्ट करू शकलेली आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. आता सगळेजण घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर
मात्र आता सगळ्यांचे वेगवेगळे डिस्कशन सुरू झालेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी सगळेजण घरी आलेले आहेत आणि अर्णव बरोबर आकाश आहे. आकाश अर्णव सोबत एका वेगळ्या विषयावर बोलतोय. म्हणजे आकाशकडे रॉ मटेरियल आणायची जबाबदारी आहे, तर अंजलीकडे ट्रान्सपोर्टेशनची जबाबदारी आहे. प्रत्येकजण आपापली जबाबदारी आपापल्या पद्धतीने पार पाडत आहे. ईश्वरीकडे ऑफिसची डिझाईनची जबाबदारी आहे. ईश्वरी ते सगळं डिझाईनचं पाहत आहे आणि तेव्हा मात्र आता अर्णव, ईश्वरी हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि अंजली, मामा सगळेजण मदत करत आहेत. जोरदार अशी कामाची सुरुवात झालेली आहे आणि फायनली आता सात्विक फॅशनला जी मोठी ऑर्डर मिळणार आहे त्याबाबत सगळ्यांची जोरदार तयारी सुरू झालेली असते आणि अर्णव, ईश्वरीने आता फॅक्टरीत जायचं ठरवलेलं आहे. फॅक्टरीत गेल्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याबाबत त्यांना डिस्कशन करायचं आहे. म्हणजेच कामगारांशी बोलायचं, माल व्यवस्थित पोहोचला पाहिजे, ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत त्या लोकांशी बोलून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तर हे सगळं अर्णव अगदी नियोजन पद्धतीने पूर्णपणे करत असतो. आता शिर्के आलेले असतात. शिर्के म्हणतात की सर, हे तुमचे जे पेपर्स आहेत ते रेडी झालेले आहेत आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे पेपर रेडी केलेले आहेत, तर त्यावरून आपल्याला एक गोष्ट करायची आणि ते म्हणजेच की आपल्याला हे घर मॉर्गेज आपण ठेवणार आहोत. तुमचे स्वतःचे पर्सनल सेव्हिंग आहेत ते त्याच्यामध्ये मॉर्गेज असणार आहे आणि तुम्ही साईन करा म्हणजे लवकरात लवकर आपल्याला फंडिंग तयार होईल. तेवढ्यातच वल्लरी, सगळेजण तिथं आहेत. वल्लरी तिथं आलेली असते आणि वल्लरी म्हणते की अजूनही तुझा तोच निर्णय आहे का? तुझ्या निर्णयामध्ये काही बदल झालेला नाही आहे का? आजीसुद्धा म्हणत असते की चिंटू, दुसरं काही करता येणार नाही का रे आपल्याला? तेव्हा अर्णव सांगतो की नाही, आपल्याकडे मी सगळ्या पॉसिबिलिटी चेक केलेल्या आहेत, त्यामुळे ते पॉसिबल होऊ शकत नाही. आकाश, सगळेजण घरातले तिथं आहेत आणि सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना काळजी वाटत आहे. सगळ्यांना एवढंच वाटत आहे की हे डील व्यवस्थित पूर्ण व्हावं. आजपर्यंत अर्णवने घेतलेले निर्णय चुकलेले नाही आहेत, पण ह्या बाबतीत काही होऊ नये एवढीच सगळ्यांची इच्छा असते. म्हणून सगळेजण आता इकडे अर्णवला सांगत असतात. त्यामुळं अर्णव म्हणतो की नाही, मी सगळं चेक केलेलं आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. आता अर्णवने फायनली ते पेपर साईन केलेले आहेत. मामाने स्पष्टपणे ठणकावून सांगितलेलं होतं की हा निर्णय सर्वस्वी अर्णवचा असणार आहे, कारण हे घर, ही कंपनी, हे सगळं अर्णवने स्वतःच्या स्वकष्टावर कमवलेलं आहे. हे सगळं त्याने स्वतः कमवून केलेले आहेत गोष्टी, हे सांगितलं जात असतं. आता शिर्के त्याचबरोबर आकाश सगळेजण तिथं आहेत आणि अर्णवने पेपर साईन केलेले आहे. तेव्हा मात्र आता फायनल झालेला आहे. ह्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतचा जो निर्णय होता तो सुद्धा फायनल झालेला असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी, अर्णव सगळेजण तिथे एकत्र आहेत. आता नवीन सुरुवात घडत आहे, नवीन सुरुवात सुरू झालेली आहे. या सगळ्यामध्ये पुढे काय होणार या गोष्टी मात्र तेवढ्याच महत्त्वाच्या ठरलेल्या असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच अर्णव, ईश्वरी सगळेजण फॅक्टरीत आलेले असतात. ईश्वरीने बाप्पाची मूर्ती आणलेली असते आणि ईश्वरीने बाप्पाचं पूजन करत आता सुरुवात करायचं ठरवलेलं असतं. त्याचवेळी बाप्पाचं पूजन करायला ईश्वरी तिथं आलेली आहे. बाप्पाचं पूजन करते. सगळेजण गणपती बाप्पा मोरया म्हणत आता कामाचा श्री गणेशा करत आहे. त्यासोबतच सगळे कामगार, अर्णव, अंजली, मामा, ईश्वरी सगळेजण तिथं आहेत. सगळ्यांना माहिती आहे की पुढे काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायचे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरी सगळ्यांना त्या गोष्टी समजून सुद्धा सांगत आहे, सगळ्यांशी प्रेमाने बोलत आहे, वागत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जबाबदारी वाटून घेऊन हे काम करत आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव दोघं सुद्धा या कामामध्ये तिथे आहेत. स्वतः फॅक्टरीत ते सगळे पोहोचलेले आहेत आणि कामाची सुरुवात ही जोरदार झालेली आहे. सगळ्यांनी आता श्रीगणेशा केलेला आहे आणि ही ऑर्डर लवकरच पूर्ण होणार असा विश्वास अर्णवला निर्माण झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.